नमस्कार मित्रांनो, MPSC फॅक्टरी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. तर या टॉपिकवरील विचारले जाणारे अति महत्त्वाचे सरोवर, तलाव, धरणे, धबधबे तसेच महाराष्ट्र विशेष यावरील अति महत्त्वाचे 150 प्रश्न. हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. 1 मे 1960. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क. 3रा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्यास संलग्न आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. अरबी समुद्र. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. 6. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. 720. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. 3,07,713. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. 36. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर उपराजधानी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे क. नागपूर. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे क. अहमदनगर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. बेसाल्ट. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. कळसुबाई. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पठाराची उंची सर्वसाधारण किती मीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क. 600. पुढील प्रश्न, कोकणातील तसेच पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम कोठे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. सह्याद्री पर्वत. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून कोणती नदी वाहते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. इंद्रावती. पुढील प्रश्न, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. प्राणहिता. पुढील प्रश्न, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम पावतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क. कृष्णा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. गोदावरी. पुढील प्रश्न, कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. नर्मदा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. तापी. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात कोठे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या अतिदक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. तेरखोल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. आंबोली. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. आंबा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू हा प्रामुख्याने कोठे आढळतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. भीमाशंकर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. हरियाल. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे क. तारापूर. पुढील प्रश्न, परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. बीड. पुढील प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे क. जामसंडे. पुढील प्रश्न, आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. बुटिबोरी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पट्टा खनिजावर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. नागपूर चंद्रपूर. पुढील प्रश्न, लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. सावंतवाडी. पुढील प्रश्न, नागपूरजवळ कोणता आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प उभारला जात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. मिहान. पुढील प्रश्न,
देशातील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क 20. पुढील प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे ड 1 ऑगस्ट 1962. पुढील प्रश्न, भारतातील पहिले विमानतळ कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ जुहू. पुढील प्रश्न, पुणे नाशिक दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब NH-50. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब मुंबई. पुढील प्रश्न, सन 2011 साली गोंडावना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे अ गडचिरोली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ड 4. पुढील प्रश्न, अलीकडेच पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न, खानदेशात कोणती बोलीभाषा बोलली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ अहिराणी. पुढील प्रश्न, कोकणात कोणत्या बोलीभाषेचा प्रामुख्याने वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब मालवणी. पुढील प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ कोरकू. पुढील प्रश्न, कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी कोणत्या शहरात स्थलांतर करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब मुंबई. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कोणता व्यवसाय केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ पशुपालन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भागातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात व मासे असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ कोकण. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ड पालघर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ 82.3. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे 11,23,74,333. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे अ सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, हेमृशालीसाठी महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ औरंगाबाद. पुढील प्रश्न, कुष्ठरोग्याच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले तपोवन आश्रम कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब अमरावती. पुढील प्रश्न, कोणते शहर मुळा मोठा नदीच्या संगमावर वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ पुणे. पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब नाशिक. पुढील प्रश्न, पुण्याजवळील डॅश डॅश हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ हिंजवडी. पुढील प्रश्न, भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शवणारा 0 माईल हा स्तंभ कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड नागपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड नाशिक. पुढील प्रश्न, सौतांडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क बीड. पुढील प्रश्न, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे क 5. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड वणी. पुढील प्रश्न, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ औरंगाबाद. पुढील प्रश्न, उणपदेव सुनपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ब जळगाव. पुढील प्रश्न, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यातील आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे क बुलढाणा. पुढील प्रश्न, प्रशासनिक सोयीसाठी भारतात अनुक्रमे किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क 29 व 7. पुढील प्रश्न, भारताचा कमाल पूर्व विस्तार किती किमी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 2933. पुढील प्रश्न, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे क इंदिरा पॉईंट. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं? या प्रश्नाचं उत्तर आहे ड गोवा. पुढील प्रश्न,
आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे अमरावती. पुढील प्रश्न, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 3214 किमी. पुढील प्रश्न, भारताची भूसीमा किती किमी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 15200. पुढील प्रश्न, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 8230 पूर्व. पुढील प्रश्न, भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 7517. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा. पुढील प्रश्न, आक्साई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात मोडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. पुढील प्रश्न, भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 5.5. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. पुढील प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. पुढील प्रश्न, कोणत्या नद्यामुळे भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण पठार असे 2 भाग पडतात? या प्रश्नाचं उत्तर आहे नर्मदा व शोन. पुढील प्रश्न, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे अनेमुडी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळाच्या संशयनातून झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षद्वीप. पुढील प्रश्न, मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ. पुढील प्रश्न, अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समूहास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षद्वीप. पुढील प्रश्न, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे गंगा. पुढील प्रश्न, भारतात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे नर्मदा. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे सियाचीन. पुढील प्रश्न, भागीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे गंगा. पुढील प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे नर्मदा व तापी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीस भारत सरकारने राष्ट्रीय नदीचा दर्जा दिला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गंगा. पुढील प्रश्न, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न, भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मोसिनराम. पुढील प्रश्न, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या राज्यात पाऊस पडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न, ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न, रबर उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न, कोणत्याही प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 33. पुढील प्रश्न, भारतात सर्वाधिक वनव्याप्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, भारतात वनमहोत्सव कोणत्या महिन्यात पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे जुलै. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक. पुढील प्रश्न, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉल्फिन. पुढील प्रश्न, देशाच्या व्याघ्र राजधानीचा दर्जा कोणत्या शहराला देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न, भारतात किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे 4. पुढील प्रश्न, गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सिंह.
पुढील प्रश्न, हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न, अणुऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक असणारे थोरियम हे कोणत्या राज्याच्या किनारी भागात सापडते? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न, सागरी मत्स्य उत्पादनात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. पुढील प्रश्न, पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, सोन्याच्या खाणीकरिता प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक. पुढील प्रश्न, खनिज संपत्तीचे भांडार खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे छोटा नागपूर पठार. पुढील प्रश्न, रावत भाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. पुढील प्रश्न, देशातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा. पुढील प्रश्न, दिग्बाई, नुनमती व गुवाहाटी हे शुद्धीकरण कारखाने कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगळुरू. पुढील प्रश्न, सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्कीम. पुढील प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती व्यक्ती प्रति चौरस किमी इतकी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 382. पुढील प्रश्न, भारतात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार. पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे एर्नाकुलम. पुढील प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता. पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे विवेक एक्सप्रेस. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर भारताचे प्रवेशद्वार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न, मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई. पुढील प्रश्न, कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगळुरू. पुढील प्रश्न, गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जयपूर. पुढील प्रश्न, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम. पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न, पालची समुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे कोणते दोन देश वेगळे झाले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत व श्रीलंका. पुढील प्रश्न, महात्मा गांधी सेतू या नावाचा पूल बिहार राज्यात कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गंगा. पुढील प्रश्न, नेफा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न, भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रेड क्लिफ लाईन. पुढील प्रश्न, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिसा. पुढील प्रश्न, जगातील असा एकमेव महासागर कोणता आहे ज्याचे नाव एका देशावरून ठेवले गेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदी महासागर. पुढील प्रश्न, भारतातील पहिला बेटीय जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे मांजुली. पुढील प्रश्न, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे एंजल धबधबा. पुढील प्रश्न, जगातील सर्वात लहान देश कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. पुढील प्रश्न,
जगाचे छप्पर कोणत्या पठाराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे तिबेटचे पठार. पुढील प्रश्न, कोणत्या नदीत जगातील सर्वाधिक पाणीसाठा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ॲमेझॉन नदी. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. पुढील प्रश्न, आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे यांगत्से नदी. पुढील प्रश्न, जगात कोणत्या धर्माची लोकसंख्या सर्वाधिक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ख्रिश्चन. पुढील प्रश्न, जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे चीनी. पुढील प्रश्न, सांबा या नृत्य प्रकारासाठी कोणता देश प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्राझील. पुढील प्रश्न, जगात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशाची आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. पुढील प्रश्न, जगात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन कोणत्या देशात होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठे महासागर कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर. पुढील प्रश्न, जगातील सर्वात लहान खंड कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.